नमस्कार सगळ्यांना. आंब्याचा सीझन चालू आहे आणि आम्ही गावी आलो आहे. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की आंबा नुसता काढला, आडीला लावला, म्हणजे आडी म्हणजे आमचा कोकणी प्रादेशिक शब्द आहे, म्हणजे पेंड्याच्या काय म्हणतात त्याला, पेंड्यामध्ये ना, बॉक्समध्ये पॅकिंग करून त्यामध्ये पेंडा पिकण्यामध्ये आणि आपल्या प्लेटमध्ये मस्त कापून. काय काय लोकांना आंबा कापायचा पण कंटाळा येतो आहे ना. अनेक लोकांचा असा अनुभव आहे, आम्हाला आंबा कापून द्या, त्याच्या पहिले फोडी करून द्या, मगच मी खाणार, असं म्हणजे जेवणाच्या टेबलवरती वगैरे. हसू आलं मनापासून. तर ही मेहनत किती असते ना ते बघू शकतो आपण. हे बघा, हे सगळे आंबे आहेत, असे आंबे आणलेले आहेत. त्याच्यानंतर हे असे आंबे धुवून घेतले जातील है ना. स्वच्छ, त्याला चीक खूप असतो. आणि मग आपण घेताना कसं चीक तसाच राहतो. म्हणजे पुसून ठेवले ना की टिकतात पण जास्त दिवस. असं धुवून घ्यायला लागतं, धुवून असं पुसून मग लावायचे. बरोबर. असे आणि हे असे काही माणसं, छोटी छोटी माणसं आंबे लावण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. एकदम मस्त आंबा आहे. कैरी आहे का? हा, धुतल्यानंतर असा व्यवस्थित आहे ना. कैरी आहे मम्मा ती. याला प्रॉपर एकदम कुठे चीक नाही, काही नाही, प्रॉपरली धुवून ठेवलेला आहे. आणि ऑर्गॅनिक आंबा. शक्यतो असं होतं की जास्तीत जास्त लोक आंब्याला जे खत नाही म्हणू शकत, केमिकल वगैरे घालतात ना, ते केमिकल घातलं जात नाही. त्याच्यामुळे आता आंबा हा आहे, आता आंबा मी 10-12 आंबे टाकून घ्यायचे असे आणि मग एक 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 धुवायचा. आणि त्याचा सगळ्यात चिक निघून जातो आहे ना. बाबा आता तू धु आणि इकडे दे मला. हो देतो. असं झालं, बघितलं हे असं. ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमधूनच जो आंबा जातो तो आंबा चांगला पिकायला उतरतो. आणि जो आपण झाडपीक आंबा म्हणतो तो आंबा असा, म्हणजे हा लालसर झालेला आंबा आपण काढलेला आहे, त्याला चीक आहे. हा बघा, झाडपीक आंबा लालसर झाला. हा पुढच्या आडीला जर उतरवला, म्हणजे पेंड्यामध्ये बॉक्स पॅकिंग केला, तर हा आंबा तुम्हाला सांगतो 4 दिवसामध्ये पिकून जाईल, 5-6 दिवसामध्ये खायला. आणि असाच ठेवला तरी तो पुढच्या 4 ते 5 दिवसात पिकायला येईल. कारण आता उन्हाळा खूप आहे. कारण त्याचा मेन क्रायटेरिया आहे की हा इतका लालसर झाल्यानंतर हा काढावा लागतो, बरोबर ना. असं आहे, म्हणजे त्याला इतकी मेहनत आहे. आणि या मेहनतीतून जेव्हा जातो त्याच वेळेला आपल्याला अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की आंब्याची किंमत एवढी जास्त का, की 3,000 रुपये पेटी, 4,000 रुपये पेटी. एकतर ते राजा फळ आहे, त्याला डेलिकेट फळ आहे, नाशिवंत पण तेवढंच आहे, आणि आंब्याचं सीझन स्पेसिफिक आहे. या कारणासाठी त्याची किंमत जास्त असते. त्याच्यासोबत ही मेहनत तुम्हाला दाखवली. सो आपला चॅनल आहे नोकरीवाला यूट्यूबर. एक तर आपल्याला गावी यायला कधी मिळत नाही, आलं तर मग आपण अशा गोष्टी तुम्हाला दाखवत असतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, बरोबर नाही का. नक्कीच. आणि त्याच्यामुळे मग असं मुंबईतलं जीवनसुद्धा तारेवरची कसरत आणि अशी आंबे लावतानाची पण कसरत तुम्हाला बघायला मिळू शकते. खाताना मान दुखत नाही, तोंड दुखत नाही आणि मानही दुखत नाही ना. 10 मिनिटं झाली ती खाली आतमध्ये अशी बसून आहे. आणि ही मेहनत मुलांकडून पण करून घ्यायची असते, त्याच्याशिवाय त्यांना गावचं जीवन पण कळणार नाही, कष्टही करणार नाहीत. आणि नुसतंच आपलं प्लेटमध्ये फोडी कापून खायच्या. आता मुंबई पुण्यातली जी मुलं वाढतात ते अशी वाढतात ना, त्यांच्या मम्म्या मस्त प्लेटमध्ये गार्निशिंग करून व्यवस्थित असे आणून देतात आणि मुलं खातात. त्यांना मेहनत काय करणार, तर ही मेहनतसुद्धा कळली पाहिजे. आणि आपण दाखवतोय मुंबईतलं तारेवरचं आपलं जीवन, तारेवरची कसरत, त्याचबरोबर आपलं गावचं जीवन जेव्हा आपण कधी येत असतो त्यासुद्धा गोष्टी आपण दाखवतोय. सो आता हे सगळे आंबे आपण इकडे लावून घेणार आहे, धुवून घेणार आहे व्यवस्थित. आणि आपलं काम इथे आता संपतंय, म्हणजे हे झाल्यानंतर मदत करतो. जास्त वेळ जर काय असं बोलत बसलो तर काहीच नाही काम करत तुम्ही. आता करून घेऊया हे सगळं काम. आता हे तुला धुवायचं.